दाबडी येथील ओंकारेश्वर आणि कमळेश्वर हे जागृत मंदिर असल्याचं भक्तांचं कयास आहे आणि या मंदिरामध्ये 12ही महिने गर्दी पाहायला मिळते। मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे आणि भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संस्थेचे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत। काय सांगाल तुम्ही या मंदिराबद्दल अधिक माहिती? काय राजा रामदेवराव यांचे शिष्य हेमाद्री हे शिवभक्त होते। ते ज्या ठिकाणी राजा रामदेवराव जायचे त्या ठिकाणी मंदिराची स्थापना करायचे। ती इसवी सन 1200 मधलं हे बांधकाम आहे। त्याला हेमाडपंथी मंदिर म्हटले जाते। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या दाबडी या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शंकराचं अधिष्ठान हे ओंकारेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते। कमळेश्वराचं मंदिर हे पार्वतीचं अधिष्ठान म्हणून ओळखले जाते। त्या समोर बसलेला तो 5 फुटाचा नंदी हे नंदिकेश्वर म्हणून ओळखले जाते आणि गावाच्या पूर्व दिशेला नागनाथाचं मंदिर आहे। त्याच काळातील हे 4ही मंदिर असल्यामुळे देशातील हे पहिलं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी शंकर, पार्वती, नंदी आणि नाग असे वेगवेगळे 4 मंदिरं असलेलं हे देशातील एकमेव ठिकाण आहे। नक्कीच देशाचं एकमेव ठिकाण असल्याचं पदाधिकाऱ्यांकडून सांगल्या जाते। माझ्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। तुम्ही मंदिरामध्ये आलात, आज महाशिवरात्री आहे, काय वाटते तुम्हाला आणि काय सांगाल? आज या ठिकाणी महाशिवरात्री पर्व असल्यामुळे आपलं सर्वांचं नव्हे तर या विश्वाचं आराध्य दैवत भगवान शिव आहेत आणि म्हणून भगवान शिवाला मानणारे भरपूर भक्त आहेत। या हेमाडपंथी मंदिरामध्ये आज मी पाहत आहो की पहाटे 5 वाजतापासून अनेक लोकांची गर्दी वाढलेली आहे आणि दिवसभर अनेक लोक येत आहेत आणि अशी फार मोठी या मंदिराची यवतमाळ जिल्ह्यातील पहिलं एकमेव ठिकाण आहे। तसं तर भारतातील आहे, पण आमचं यवतमाळ जिल्ह्यातील हे पहिलं फार मोठं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी शिवांचे भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहेत। नक्कीच दर्शनासाठी आलेले काही भाविक आहे आमच्यासोबत, आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही? तर इथे हे जे मंदिर जे आहे, एवढी मंदिराची प्रतिकृती आकृती भारतात कुठे नाही असं भाविक लोक सांगतात। आणि विशेष महात्मा असा आहे, कमळेश्वराचं जे मंदिर आहे पार्वती मंदिर, त्या मंदिराची आख्यायिका अगदी सत्य आहे। तिथे त्या मंदिरात एक शिवभक्त स्त्रीबाई तिथं लूप झालेली आहे आणि त्याची आजही प्रतिकृती आजही तिथे दिसते आहे आणि ती पिंड सतत सरकत आहे। आम्ही लहानपणी असताना तिथून असं प्रदक्षिणा घालत होतो, पण आज तिथून तुम्हाला 1 इंच जागा येत नाही। अशी एक ख्यातनाम आणि शिवभक्त म्हणून इथं मी तुम्हाला एक हे माहिती जे देतो आहे, या गावाचा नागरिक म्हणून आणि या मंदिराचा ट्रस्टी या नात्यानं, आणि खूप जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर प्रांतातून देशातून भक्त लोक इथं येतात आणि आपला कयास आपला भाव इथं व्यक्त करतात। नक्कीच दाबडी येथील मंदिर जे आहे तर ते जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते आणि इतिहासाची साक्ष देणारा ओंकारेश्वर आणि कमळेश्वर अशी 2 मंदिर या ठिकाणी बांधल्या गेलेली आहे। त्यामुळे या मंदिरामध्ये 12ही महिने भाविकांची गर्दी पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।